नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन शिंदे. गुरुकुल प्रबोधन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण तुमच्या समोर एक नवीन टॉपिक राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाइंड ग्रुप सी ग्रुप बी या परीक्षेला डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन जे विचारले जातात ते कोणत्या टॉपिक मधून विचारले जातात. बरेचशा म्हणजे सिलेबसमध्ये पॉईंट जे असतात त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. जसं की तुम्हाला बघा, इतिहासमध्ये प्राचीन इतिहास असेल, या प्राचीन इतिहासातले क्वेश्चन जे असतात ते कुठल्या टॉपिकवरून काही क्वेश्चन विचारले जातात त्याचा डायरेक्ट सोर्स आज आपण घेणार आहे. दुसरा, विज्ञानमध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन ॲनिमल अँड क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण या टॉपिकवरती ते प्राणी कोणत्या काळात निर्माण झालेले होते, कोणत्या वनस्पती कोणत्या काळात निर्माण झालेल्या होत्या पृथ्वी तलावावरती, त्याचाच डायरेक्ट सोर्स आज आपण टॉपिक घेणार आहे. आणि त्याच्यानंतर भूगोलमध्ये जे आहे, या भूगोल या टॉपिकमध्ये तर तुम्हाला सगळ्या म्हणजे पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास या टॉपिकमध्ये तुम्हाला आपल्या भूगोलावर तर क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला खडक प्रणालीचा तुम्हाला जे सोर्स आहे तो तुम्हाला या टॉपिकमधून मिळतो. म्हणजे तुम्हाला सांगायचे काय आहे की आज जो टॉपिक असणार आहे तो एकदम खतरनाक टॉपिक असणार आहे. कारण का या टॉपिकवरती तुम्हाला MPSC जे आहे ते खूप सारे प्रश्न विचारतं आणि याचा सोर्स तुम्हाला जो आहे तो बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये जास्त कुठे दिलेला नाहीये. AB सौदी सरांच्या पुस्तकात आहे किंवा तुम्हाला जर हेच उत्तर प्रदेशाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे आग्र्याची, या आग्र्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये ह्याची डिटेल्स माहिती घेतलेली आहे आपण. ओके, ते पुस्तक आपण घेतलेलं आहे आणि त्याचा डायरेक्ट सिलेबस आपल्या राज्यसेवेच्या सिलेबसला आहे. ठीक आहे, तो आता जास्त वेळ न लावता आज जो टॉपिक घेणार आहे तो खूपच एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आज एक्झामच्या अगोदर हा टॉपिक आपण घेतो आहे. आता नवीन एक म्हणजे राज्यसेवेची जी एक्झाम येणार आहे त्याच्या पूर्व परीक्षेसाठी हा टॉपिक तुम्हाला खूप महत्त्वाचा असणार आहे. बरेचसे टॉपिक तुमचा हा कव्हर करून देणार आहे. याचा फायदा तुम्हाला भूगोलमध्ये होणार आहे, इतिहासमध्ये होणार आहे आणि विज्ञानमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास असं ह्या टॉपिकचं नाव आहे. पृथ्वीच्या भूगर्भिक इतिहासामध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो, कधी पण कुठल्याही विषयाची एक हिस्ट्री असते, एक विषय इतिहास असतो. जसं भूगोल या विषयाचा सुद्धा काही इतिहास आहे. म्हणजे तुम्हाला नवीन सिलेबसमध्ये राज्यसेवेला आता काही पॉईंट आलेले आहेत, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक काळातले भौगोलिक विचारवंत, नाही का. मग भूगोलाचा नेमकं कुठून सुरुवात झाली, भूगोलामध्ये कोणता अभ्यासक्रम आहे, यालाच इतिहास म्हणतो. इतिहास तर आहेच, इतिहासाचा विषयच इतिहास आहे. विज्ञानाचा एक इतिहास आहे. असं सगळ्या जगातल्या प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक व्यक्तीचा कोणाचा ना कोणाचा काही ना काही इतिहास असतो, बरोबर ना. तर तसं तुम्हाला याच्यामध्ये मग नेमकं आपली पृथ्वी, ग्रह ताऱ्यांची निर्मिती झाली, त्याच्यामध्ये पृथ्वीची निर्मिती झाली आणि पृथ्वी निर्मिती झाल्यापासून ते त्या आत्तापर्यंत सध्याच्या वेळापर्यंत पृथ्वीवर कोणत्या काळात कशाची निर्मिती कुठे झालेली आहे, ती कशी झालेली आहे, याचा अभ्यास या टॉपिकमध्ये करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, मग जसं तुम्हाला खडक प्रणाली, आर्कियन खडक कोणत्या काळात झाले, धारवाड खडक कोणत्या काळात झाले, ओके, हे सगळे जे आहेत, डायनासोरची निर्मिती कोणत्या काळात झाली, दगडी कोळशाची निर्मिती कोणत्या काळात झाली, दख्खनचं पठार कोणत्या काळात झालं, हिमालय पर्वताच्या ज्या रांगा आहेत ते हिमालय पर्वत कोणत्या काळात निर्माण झाला होता, वनस्पती पृथ्वीवरती कधी निर्माण झाल्या, माशांची निर्मिती कधी झाली, प्राण्यांचा विकास कसा झाला, होमोसेपियन्स कधी आला जमिनीवरती, या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला मिळणार आहेत. असा खतरनाक टॉपिक आपण घेऊन आलेला आहोत. चला, जास्त वेळ नव्हता, चालू करूया. तर लक्षात घ्या, तर पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास अभ्यास करताना मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा खूप मोठा कार्यकाल आहे. म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीपासून ते आत्तापर्यंत, जेव्हा पृथ्वी निर्मिती झाली ते आत्तापर्यंत खूप कालखंड मध्ये गेलेले आहेत, खूप वर्ष, खूप वेळ मध्ये गेलेला आहे. तर एवढ्या मोठ्या वेळेचं तुम्हाला वर्गीकरण जर करायचं असेल, टप्पे पाडायचे असतील, तर ते तुम्हाला 3 महत्त्वाचे टप्पे केलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं, कोणत्या काळात कशाची निर्मिती झालेली आहे हे समजायला आपल्याला खूप सोपं जातं. जसं की पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास आहे, हा एवढ्या वर्षाचा इतिहास आपण 3 गोष्टीमध्ये डिवाइड केलेला आहे, 3 घटकामध्ये. कोणते 3 घटक आहेत तर पहिला जे आहे ते कल्प, 5 कल्प आहेत. म्हणजे जो काही पृथ्वीची निर्मिती झाली आतापर्यंत ज्या घटना घडलेल्या आहेत त्यातला 5 गटामध्ये तुम्हाला डिवाइड केलेला आहे. त्याला आपण इरा म्हणतो, म्हणजेच आपण 5 कल्प म्हणतो. ओके, त्याच्यानंतर
तुम्हाला ते कल्प जे आहेत ते 4 युगामध्ये इपॉक मध्ये काय केलेले आहेत, डिवाइड केलेले आहेत. 4 युग कोणते कोणते आहेत, जसं की पहिलं जे आहे कोणतंच युग नव्हतं, त्याच्यानंतर प्रथम युग आलं, द्वितीय युग आलं, तृतीय युग आलं आणि चतुर्थ युग आलं. ओके, हे असं युगामध्ये तुम्हाला ते कन्वर्ट केलेले आहेत किंवा बसवलेले आहेत. त्याच्यानंतर बघा 18 शके तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे हे 4 युग 5 कल्प जे आहेत त्याचे 18 शके असे भाग केलेले आहेत वेगवेगळे. ओके, जसं की तुम्हाला 18 शकामध्ये तुम्हाला एमपीएससी विचारलं जातं किंवा तुम्हाला युगामध्ये क्वेश्चन विचारला जातो किंवा कल्पामध्ये क्वेश्चन विचारला जातो किंवा मग तुम्हाला काय विचारते, दगडी कोळशाची निर्मिती कोणत्या काळात झालेली आहे. हा राज्यसेवेला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. बरोबर, दगडी कोळशाची निर्मिती कोणत्या कालखंडात झाली किंवा कोणत्या शकामध्ये झाली आहे असा जर क्वेश्चन विचारला तर ते कोणतं शक होतं, कार्बनिफेरस. बरोबर ना. असे तुम्हाला जसं की हिमालय पर्वताची निर्मिती कोणत्या काळात झाली असेल, डेक्कन ट्रॅप दख्खनचं पठार कोणत्या काळात निर्माण झालेलं असेल, असं क्रिटेशियस मध्ये समज दख्खनचं पठार जे निर्माण झालं. ओके, हे सगळे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला एक तर शकावरती विचारते नाहीतर तुम्हाला कल्पावरती विचारते. ठीक आहे, तर बघूया एक 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 याच्यातला जे पॉइंट आहेत ते आपण एक 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 याचा अभ्यास करूया. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे. 5 कल्प कोणते कोणते आहेत तर लक्षात राहू द्या, 5 कल्प खूप महत्वाचे आहेत. याला एझोइक म्हणायचं किंवा त्याला दुसरं नाव आहे प्री पॅलोझोइक. ओके, पहिलं कल्प कोणतं आहे, प्री पॅलोझोइक. दुसरं जे कल्प आहेत त्याला काय म्हणतात, पॅलोझोइक. ओके, पहिला प्री पॅलोझोइक त्याच्यानंतर पॅलोझोइक. म्हणजे प्री पॅलोझोइक जो आहे तो अगोदरचा काळ, त्याच्यानंतर काही वर्षाच्या नंतर तो एकच आहे पण त्याच्यानंतर काही वर्ष गेले त्याला पॅलोझोइक मध्ये निर्माण केलं. समज हा जर 100 वर्षाचा काळ असेल तर या 100 वर्षामध्ये ज्या घटना घडल्यात आणि त्याच्या पुढच्या वर्षामध्ये ज्या घटना घडल्यात त्या पॅलोझोइक मध्ये टाकल्या. चलो, पॅलोझोइक. त्याच्यानंतर तुम्हाला मेसोझोइक म्हणजे सगळ्यात पहिला पृथ्वी जेव्हा निर्माण झाली होती पूर्णपणे पूर्वी सगळे ज्वालामुखीचे उद्रेक झाले होते, तप्त गोळा होता आणि जसाही तप्त गोळा थंड झाला तेव्हा मग तुम्हाला काय झाले, प्री पॅलोझोइक हे कल्प आलेला आहे पहिलं. सगळ्यात शेवटचं जे आहे ते कोणतं, निओझोइक, अलीकडच्या काळात. तर बघा प्री पॅलोझोइक आलं. आता प्री पॅलोझोइक मध्ये कोणतंच युग नव्हतं, त्यावेळेस कुठलंही युग अस्तित्वात नव्हतं आणि 2 शक त्याच्यामध्ये होते. 2 शकामध्ये काय केले म्हणजे एवढं मोठं प्री पॅलोझोइक वर जे आहे त्याला 2 ह्याच्यामध्ये शकामध्ये डिवाइड केले, एक आर्कियन शक आणि त्याच्यानंतर प्री कॅम्ब्रियन शक. बरोबर ना, आर्कियन शक आणि प्री कॅम्ब्रियन शक. बघा तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, भारतातील म्हणजे जगातील सर्वात प्राचीन खडक प्रणाली जी आहे आर्कियन खडक प्रणाली ही कोणत्या काळात निर्माण झालेली होती तर ते कोणतं आहे, आर्कियन कालखंडात त्या खडकांची निर्मिती झाली आहे म्हणून तुम्हाला त्याला आर्कियन खडक प्रणाली नाव दिलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर प्री पॅलोझोइक हे 2 शक जे आहेत ते कशामध्ये येत आहेत, प्री पॅलोझोइक मध्ये येतात. त्याच्यानंतर बघा पॅलोझोइक दुसरं शक आहे, त्या टायमिंगला काय झालेलं होतं तर त्या टायमिंगला प्रथम युगाची काय झालेली होती, सुरुवात झालेली होती. ठीक आहे, प्रथम युग आलं होतं अस्तित्वामध्ये. तर लक्षात राहू द्या, आता याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला आयोग विचारते. बघा प्रथम युग आलं, प्रथम युगामध्ये तुम्हाला 6 शकांचा विभाजन केलेलं आहे. पहिलं शक कोणतं आहे, कॅम्ब्रियन. त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे, ओर्डिव्हिसियन. त्याच्यानंतर तिसरं कोणतं आहे, सिल्युरियन. चौथं कोणतं आहे, डिओनियन. आणि 5वं कोणतं आहे, कार्बनिफेरस. आणि 6वं काय आहे, पर्मियन. ते हे 6 शक जे आहेत हे तुम्हाला प्रथम युगाच्या टायमिंगला आलेले आहेत. त्याच्यानंतर बघा मेसोझोइक. बरोबर ना, मेसोझोइक त्यालाच आपण मेझोइक किंवा मेसोझोइक त्याला म्हणायचं. याच्यामध्ये बघा मित्रांनो द्वितीय काळ होता त्यावेळेस. बरोबर ना, दुसरा युग होतं आणि याच्यामध्ये तुम्हाला 3 जे शक होते ते निर्माण केलेले होते. बघा ट्रियासिक युग आहे, त्याच्यानंतर ज्युरॅसिक युग आहे, ज्युरा पर्वत असेल किंवा तुम्हाला हे डायनासोर वगैरे असतील, असे कोणत्या कोणत्या काळात निर्माण झाले त्याच्यात बघायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर आहे क्रिटेशियस. ओके, क्रिटेशियस जर पार्ट आपण बघितला तर लक्षात येईल आपल्याला सह्याद्री पर्वत असेल, पश्चिम घाट किंवा आपल्या दख्खनच्या पठाराची निर्मिती त्या काळात झालेली होती. ठीक आहे, जर आपण डीप मध्ये बघणारच आहेत तिकडे. त्याच्यानंतर बघा सेनोझोइक आहे. बरोबर ना, सेनोझोइक हे एक कल्प आहे. याच्यामध्ये तृतीय युग होतं आणि तृतीय युगामध्ये काय झालेलं आहे त्याचं डिवाइड केलेलं आहे शकामध्ये. तर पॅलिओसिन. ओके, त्याच्यानंतर इओसिन, त्याच्यानंतर ओलिओसिन, त्याच्यानंतर मायोसिन. आता मायोसिन बघा तुम्हाला क्वेश्चन जे विचारला होता, बॉम्बे हाय जे अरबी समुद्रामध्ये जे काही खनिज तेल सापडतं ते कोणत्या काळातलं आहे असा आयोगाने प्रश्न विचारला होता. तर ते कोणत्या काळातलं आहे, मायोसिन कालखंडातलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे प्लायोसिन. म्हणजे कालखंड, या दोघांच्या ऐवजी एकच शब्द तुम्हाला विचारला जातो, कालखंड. आलं का लक्षात, कालखंड. तर मायोसिन आहे आणि त्याच्यानंतर आहे प्लायोसिन. बरोबर ना, हे 2 तुम्हाला जवळजवळ
5 शक जे आहेत ते तृतीय युगामध्ये झालेले आहेत. त्याच्यानंतर बघा शेवटचा जे कल्प आहे तो निओझोईक आहे. कोणतं? निओझोईक कल्प. निओझोईक कल्प जे आहे ते तुम्हाला 2 ह्याच्यामध्ये चतुर्थ युग येतं त्याच्यामध्ये, आणि 2 त्याच्यामध्ये शक डिवाइड केलेले आहेत. एक आहे प्लिस्टोसिन आणि त्याच्यानंतर होलोसिन, बरोबर ना. तर इकडे तुम्हाला मानवाची प्रजाती जी आहे ते इकडे निर्माण झालेल्या दिसतील. ठीक आहे, चला तर याच्यावरती आपण डिटेल चर्चा आज करणार आहेत. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, बिलकुल टेन्शन घेऊ नका. आता तुमचा जो बऱ्यापैकी पूर्व परीक्षेला जो सिलेबस आहे तो या टॉपिक मधून जे आहे बऱ्याचशा 2-3 विषयाचा कव्हर होणार आहे. त्यात तुम्हाला 2-3 विषयांमध्ये खूप फायदा होणार आहे याचा. ठीक आहे, डायरेक्टली क्वेश्चन या टॉपिक मधून पडतात. तर हे पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास जो आहे हे सगळं वर्गीकरण करण्याचं काम जे आहे ते कोणत्या शास्त्रज्ञांनी केलं असं जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारला तर कास्ते द बफन यांनी, या शास्त्रज्ञांनी किंवा या व्यक्तीने या भूगर्भिक इतिहासाची मांडणी सगळ्यात अगोदर वर्गीकरण केलेलं आहे. त्यामुळे ते नाव लक्षात राहू द्या, कास्ते द बफन. चला बघूया आपण प्री पॅलोझोइक, आर्कियन आणि प्री कॅम्ब्रियन पहिल्या ह्याच्यामध्ये काय काय घडलेल्या आहेत गोष्टी. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला प्री पॅलोझोइक मध्ये पहिलं शक येतंय ते आर्कियन. तर आर्कियन शकावरती तुम्हाला एमपीएससीने बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. काय बघा आता, कशा कशाची पृथ्वीवरती निर्मिती झालेली आहे याचा बिलकुल क्रम तुम्हाला मी सांगणार आहे, आणि याच क्रमाने तुम्हाला भारतामध्ये असेल, जगामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, कशाची निर्मिती कधी झाली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज कळणार आहेत. म्हणजे भारतामध्ये जी जमीन आहे, भारतामधली कोणता भूभाग अगोदर तयार झाला, कोणता प्रदेश, कोणतं राज्य, कोणता पर्वतरांग, कोणतं शिखर, कोणती डोंगर, कोणत्या नद्यांचे खोरे हे कधी निर्माण झालेले आहेत याचा बिलकुल क्रम तुम्हाला लगेच सांगता येणार आहे. ठीक आहे, चला तर पहिला आहे प्री पॅलोझोइक म्हणजेच आर्कियन शक. आता आर्कियन शकामध्ये तुम्हाला भारतामध्ये कशा कशाची निर्मिती झाली किंवा जगामध्ये काय काय निर्माण झालंय, तर या काळात पृथ्वीचे कवच जे आहे ते सगळ्यात अगोदर काय झालं, थंड झालं होतं. म्हणजे पूर्ण पहिला जो काय अग्नीचा गोळा होता, तप्त गोळा असा होता, तो हळूहळू काय झाला आता आर्कियन शकापर्यंत काय झाला, थंड झालेला होता. ओके, थंड झालेला, हा पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. त्यामुळे महाद्वीपांची काय झाली, निर्मिती झाली. म्हणजे जे काही ज्वालामुखीचे उद्रेक होत होते त्यातून जो काही लावारस मॅग्मा वरती येत होता आणि तो मॅग्मा शिलारस वरती पसरल्याच्या नंतर त्या शिलारसाचा संपर्क हवेसोबत आल्याच्या नंतर ते हळूहळू कालांतराने काय झाला, थंड झाला, आणि त्याच्यामुळे काय झाली, महाद्वीपाची काय झाली, निर्मिती झाली. बरोबर ना. म्हणजे भूखंड काय झाले, तयार झाले या काळामध्ये. तर तुम्हाला क्वेश्चन जर विचारला भूखंडाची निर्मिती, महाद्वीपाची निर्मिती, महाद्वीप, बरोबर ना, लक्षात आलं का. या भूखंडाची निर्मिती किंवा पृथ्वीवरचे जे काही भूखंड होते त्याची निर्मिती कोणत्या काळात झाली होती, तर आर्कियन आहे सगळ्यात अगोदर. खूप मोठा काळ आहे. आर्कियन कालखंड म्हणजे आर्कियन खडकांची निर्मिती झाली, हा सगळ्यात आयएमपी पॉइंट आहे तुम्हाला. कोणत्या काळात आर्कियन खडकाची निर्मिती झाला असं तुम्हाला एमपीएससी प्रश्न विचारेल. ठीक आहे, तर आर्कियन खडकाची निर्मिती झाली. मग आर्कियन खडक जगामध्ये कुठे आहेत, महाराष्ट्रामध्ये कुठे आढळतात, तुम्हाला भारतामध्ये कुठे आढळतात. ठीक आहे, या सगळ्यांचे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला नंतर आपण घेणार आहेत. एकाच लेक्चरमध्ये होणार नाही, पार्ट 1 पार्ट 2 करावं लागेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये नकाशे काढून तुम्हाला नंतर दाखवून आर्कियन खडक भारतामध्ये कुठे कुठे आढळते. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रॅनाइट आणि नीस खडकाची निर्मिती झालेली आहे. तर लक्षात राहू द्या, तुम्हाला एमपीएससीने प्रश्न विचारला होता, भारतातील सर्वात प्राचीन ग्रॅनाइट आणि नीस खडक हे कोणत्या कालखंडामध्ये आढळतात किंवा कुठे आढळतात असा जर प्रश्न विचारला तर ग्रॅनाइट आणि नीस खडकाची जी निर्मिती आहे ती कोणत्या काळात झालेली आहे, आर्कियन म्हणजे प्री पॅलोझोइक कालखंडामध्ये झालेली आहे. आता ग्रॅनाइट खडक जर बघितला तर ग्रॅनाइट खडक आणि बेसॉल्ट खडक जे आहेत हे सगळे तुम्हाला काय झाले, तर अगोदर ग्रॅनाइट आणि नीस खडकांची निर्मिती झाली. कोणत्या काळामध्ये, आर्कियन मध्ये. त्याच्यानंतर कॅनेडियन सिल्ड जे आहे किंवा फेनो स्कॅन्डिनेव्हिया, इथं एमपीएससीने क्वेश्चन विचारला होता बरं का, फेनो स्कॅन्डिनेव्हियाची निर्मिती कोणत्या काळात झालेली होती. ठीक आहे, तर डायरेक्टली त्याचं उत्तर जे सोर्स होता तो कुठून होता, आर्कियन शकामध्ये झालेली होती. हे तुम्हाला त्याचं उत्तर सांगायचं होतं. ठीक आहे, तर फेनो स्कॅन्डिनिया, कॅनेडियन सिल्ड हे कुठं आहेत, काय आहेत, हे सगळं आपण पुढे बघणार आहेत. म्हणजेच तुम्हाला काय झालंय की पृथ्वीवरती अगोदर सॉलिड स्टेट स्थायू पदार्थ जे आहेत निर्माण झाले. बघा आता आर्कियन खडक जर बघितला आपण, आर्कियन खडकाचा, तर हा कसला आहे, आर्कियन खडकाची निर्मिती. बघा पृथ्वीवरती हे सगळं लावारस सगळं पसरलेला थंड झालाय आणि हळूहळू त्या आता तो लावारस थंड जर झाला तर थंड झाल्याच्या नंतर त्याच्यापासून काय तयार होतात, खडक तयार होतात. मग कोणते खडक कुठे तयार झालेले आहेत, ते वेगवेगळे खडक आहेत वेगवेगळ्या कालखंडामध्ये. म्हणजे सगळ्यात पहिला भारतामध्ये कोणत्या खडकाची निर्मिती झालेली असेल तर लक्षात ठेवायचं, कोणती, आर्कियन खडकाची निर्मिती झाली आहे आणि त्या शकामध्ये झाली म्हणून तुम्हाला त्याला काय नाव दिलं, आर्कियन शक नाव दिलेलं आहे किंवा त्या खडकाला नाव काय दिलं, आर्कियन खडक आहे. ठीक आहे, असा महत्त्वाचा पॉईंट लक्षात राहू द्या.
स्थायू भागाची निर्मिती झाली. जीवाश्माचा पूर्णतः या कालखंडामध्ये काय होता, अभाव होता. अभाव म्हणजे इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जीव, सजीव, वनस्पती अशा कुठल्याही नव्हत्या. तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला कोणत्या काळाला अजैविक काळ म्हणतात, ओके, कोणत्या काळाला अजैविक, बायोटिक नाही, नॉन बायोटिक, तर कोणत्या काळाला अजैविक काल म्हणतात, तर तो आहे आर्कियन म्हणजे प्री पॅलोझोइक, बरोबर ना. मग तुम्हाला इकडं ह्याच्यामध्ये विज्ञानमध्ये तुम्हाला असतं बायोटिक आणि नॉन बायोटिक. मग बायोटिक जे आहे, जैविक घटक जे आहेत ते कोणत्या काळात निर्माण झाले होते आणि अजैविक कोणते आहेत, तर अजैविक कालखंड याला म्हणायचं. प्री पॅलोझोइक किंवा आर्कियन शक जे आहे याला नॉन बायोटिक जो इयर आहे त्याला म्हणायचं इपॉक. ठीक आहे, तर अजैविक कालखंड कोणाला म्हणतात, तर कोणाला म्हणतात, आर्कियन शकाला. जीवाश्माचा पूर्णतः या कालामध्ये काय होता, कालखंडामध्ये अभाव होता म्हणजे कुठलाही जीव या ठिकाणी निर्माण झालेला नव्हता. ठीक आहे, फक्त सॉलिड इन स्टेट स्थायू भाग जो आहे जमिनीचा तो तयार झालेला होता आणि खडक त्या स्थायू भागामध्ये येतात. म्हणून तुम्हाला इथं ग्रॅनाइट असेल, नीस असेल आणि त्याच्यानंतर आर्कियन खडक जे असेल, महाद्वीप असेल, कॅनेडियन सिल्ड असेल किंवा फेनोस्कॅन्डिनेव्हिया यांची निर्मिती झालेली असेल. हे सुरुवातीला एवढे पॉइंट कमीत कमी लक्षात ठेवायचं आर्कियन शाखामध्ये. आलं लक्षात. तर बघा आर्कियन शाखामध्ये खालीलपैकी कशाची निर्मिती झालेली आहे, किंवा जर असा क्वेश्चन विचारला तुम्हाला आर्कियन शाखा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान हे बिनचूक आहेत, असं जर क्वेश्चन विचारला तर पहिलं तुम्हाला काय पाहिजे, माहित पाहिजे या काळामध्ये पृथ्वी ही तप्त गोळ्यापासून थंड भागामध्ये रूपांतरित झालेली आहे, बरोबर. पृथ्वीचं थंड वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्यानंतर सर्वात प्रथम या काळामध्ये पृथ्वीवरती महाद्वीपाची काय झालेली होती, निर्मिती झाली होती. 3 नंबर तुम्हाला सांगायचंय ग्रॅनाइट आणि नीस, सर्वात प्राचीन खडक जे आहेत ग्रॅनाइट आणि नीस हे या काळात निर्माण झालेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला विचारते ना कॅनेडियन सिल्ड आणि फेनोस्कॅन्डिनेव्हिया या काळामध्ये यांची निर्मिती झाली, यस याची झालेली आहे आणि या काळाला अजैविक काळ म्हणतात. तर एवढे विधानं जर तुम्हाला विचारले तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं होतं की आर्कियन कालखंडाविषयी किंवा आर्कियन शाखा संदर्भात कोणते विधानं हे बिनचूक आहेत. तर एवढे विधानं जे आहेत ते तुम्हाला आर्कियन संदर्भात काय करायचे आहेत, सांगायचे आहेत. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. याच्यावरती बरेचशा वेळेस आपल्याला क्वेश्चन विचारले जातात पण ते कुठून विचारले जातात ह्याचा सोर्स आपल्याला सापडत नव्हता, त्याच्यामुळे हा सोर्स तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. ठीक आहे, तर इथं बघा तुम्हाला हे इकडे ज्वालामुखीचे उद्रेक झाले, तर वातावरण काही ठिकाणी उष्ण आहे, काही ठिकाणी थंड होत गेलंय आणि नंतर इथं तुम्हाला पूर्णपणे थंड होऊन त्याची खडकामध्ये रूपांतर झालेले आहे आणि तोच खडक आहे कोणता, आपला आर्कियन खडक आहे. लक्षात राहू द्या, आर्कियन खडकांची निर्मिती तुम्हाला सर्वात प्रथम भूगर्भावरती किंवा भूखंडावरती झालेली दिसून येईल. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट तुम्हाला पॉइंट काय आहे, तर प्री कॅम्ब्रियन. ओके, पहिला आर्कियन झाला, आता त्यातला दुसरा शक कोणतं होतं, प्री कॅम्ब्रियन. तर तुम्हाला प्री कॅम्ब्रियन बद्दल कोणते विधान बरोबर आहेत किंवा असत्य आहेत हे बघायचं. याच्यावर जर क्वेश्चन विचारला तर काय विचारला जाऊ शकतो, पहिली गोष्ट आता पहिला आर्कियन आहे ना, हा खूप मोठा काळ आहे. हे 1-2 दिवसाचे काळ नाही येतं, हे 100-100 150-150 70-70 वर्षाचे कालखंड आहेत वेगवेगळे मोठे. हे बिलियन वर्षापूर्वी ह्याची सगळ्यांची निर्मिती झाली होती, त्याचा विकास नंतर हळूहळू होत गेलेला आहे. ठीक आहे, तर जेव्हा प्री कॅम्ब्रियन शक आलं तेव्हा काय झालं होतं, समुद्रात एक पेशीय सूक्ष्मजीवांची निर्मिती झाली. इथं बघा सगळ्यात महत्वाचा, जर तुम्हाला तिकडे प्रोटोझोआ जर विचारला, प्रोटोझोआ, तर हे प्रोटोझोआ गटाची प्रोटोझोआ या संघातील प्राण्यांची उत्पत्ती किंवा निर्मिती कोणत्या कालखंडात झालेली आहे किंवा कोणत्या शकामध्ये झालेली आहे, कोणत्या कल्पामध्ये झालेली आहे, असा आता विज्ञानाला तुम्हाला प्रश्न विचारते. पूर्वीचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला कोणत्या प्रजात्या निर्माण झाल्या, प्रोटोझोआमध्ये कोणते प्राणी येतात असे प्रश्न विचारत होते. आता तुम्हाला विज्ञानावरती क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, प्रोटोझोआ संघातील प्राण्यांची उत्पत्ती किंवा निर्मिती ही कोणत्या कालखंडामध्ये झालेली आहे. यस, तर तेव्हा तुम्हाला काय सांगायचं आहे, प्री कॅम्ब्रियन. तर एक पेशीय सूक्ष्मजीव आहेत, पृथ्वीवरती सगळ्यात अगोदर कोणत्या जीवाची निर्मिती झालेली आहे हे आपण विज्ञानमध्ये बघितलंय, पण ते कोणत्या कालखंडात झालेले आहे हे जर तुम्हाला आज विचारलं तर प्री कॅम्ब्रियन मध्ये सांगायचे. मित्रांनो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर समुद्रात सगळ्यात अगोदर, आता काय म्हणतो इथे शब्द कोणता महत्वाचा आहे, समुद्रात. भूपृष्ठ भागावर जीवाची उत्पत्ती नाही झाली अगोदर समुद्रात झालाय. तर समुद्रात कशी झाली ते तुम्हाला आपण नंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये सांगणारच आहेत. ते कुठून बघायचंय, ग्रहांची निर्मिती, ताऱ्यांची निर्मिती कशी झाली आणि नंतर त्याच्यातला एक ग्रह कोणता होता, आपला पृथ्वी होता. तारा एक कोणता होता, सूर्य होता. असे असंख्य करोडो अरबो तारे आहेत भूखंड आपल्या युनिव्हर्समध्ये, ब्रह्मांडामध्ये, आणि त्यांच्यातून कशी ग्रहांची निर्मिती झाली, मग पृथ्वीची निर्मिती कशी झाली, पृथ्वीच्या सुरुवातीच्या अवस्था काय होत्या,
पृथ्वीवरती सगळं जे काही स्टेज असते ते आपण नंतर लेक्चरमध्ये घेणारच आहेत. तर सगळ्यात मग पृथ्वीवरती पाण्याची निर्मिती कशी झाली, उल्कापिंडाची बारिश झाली, मग हे सगळं सांगणार आहे आपण नंतर. पृथ्वी थंड का होत गेली ते सगळं आपण नंतर बघू. समुद्रामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या, समुद्रातच सगळ्यात अगोदर प्राण्यांची म्हणजे सूक्ष्मजीवांची निर्मिती झाली आणि वनस्पतीची निर्मिती सुद्धा ही समुद्रातच सगळ्यात अगोदर तयार झालेली आहे. डायरेक्ट भूभागावर म्हणजे जमिनीवर वनस्पतीची किंवा जीवाची निर्मिती झालेली नाही. सो इम्पॉर्टंट बघा आता, तर प्री पॅलोझोइक संदर्भात खालीलपैकी कोणते विधान हे असत्य आहेत असं जर विधान विचारलं तर पहिला पॉईंट सांगायचं आहे, या काळामध्ये समुद्रात एकपेशीय सूक्ष्मजीवांची काय झाली, निर्मिती झाली. विज्ञान तुम्हाला विचारतं एकपेशीय सूक्ष्मजीव कोणते आहेत, तर शैवाल, बरोबर ना, अल्गी. शैवाल जे आहे हे एकपेशीय आहे. शैवालाचे परत प्रजाती आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, स्पायरोगायरा वगैरे असतात, ठीक आहे, ते विज्ञानमध्ये बघून घ्या. तर शैवाल असेल, त्याच्यानंतर अमिबा, त्याच्यानंतर पॅरामोशियम, युग्लिना सुद्धा एकपेशीय आहे, बरोबर ना. हे सगळ्या एकपेशीय सूक्ष्मजीवांची निर्मिती कोणत्या कालखंडात झाली आहे, तर प्री कॅम्ब्रियन कालखंडात झाली. खूप इम्पॉर्टंट आहे. चलो नेक्स्ट बघा, पाठीचा कणा नसलेल्या, पाठीचा कणा स्पायनल कॉर्ड नसलेल्या प्राण्यांचा विकास झालाय. मग तुम्हाला आता मला सांगा, स्पायनल कॉर्ड ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नाही त्याला काय म्हणतात हे विज्ञानमध्ये तुम्ही शिकले, मला कमेंटमध्ये टाका. काय म्हणतात पाठीचा कणा असणाऱ्या, म्हणजे व्हर्टिब्रेट आणि नॉन व्हर्टिब्रेट, बरोबर ना. मग तुम्हाला तिकडे ज्यावेळेस विचारते ना व्हर्टिब्रेट नॉन व्हर्टिब्रेट, तुम्ही टॉपिक तिकडे शिकणार आहे तेव्हा तुम्हाला तिथे लिहून ठेवायचंय काय, की पाठीचा कणा नसलेल्या जीवांची निर्मिती किंवा उत्पत्ती कोणत्या कालखंडात झाली होती, तर कॅम्ब्रियन, प्री कॅम्ब्रियन कालखंडात झालेली आहे. ठीक आहे, ह्याच्या सोबत विज्ञानच्या सुद्धा टॉपिकचा अभ्यास तुमचा होतोय, लक्षात घ्या. चला त्याच्यानंतर बघा, नरम त्वचा असलेल्या जीवांचा काय झालेला आहे, उद्भव झालेला आहे. त्वचेचे परत प्रकार आहेत, त्वचेच्या प्रकारावरून तुम्हाला प्राण्यांचं वर्गीकरण सुद्धा केलं जातं. तर लक्षात राहू द्या, नरम त्वचा असलेल्या जीवांचा उद्भव झाला याच काळात. याच काळात तुम्हाला इथं सगळ्यात आयएमपी बघा, आयएमपी काय आहे इथं तुम्हाला एमपीएससी प्रश्न विचारेल. याच काळात म्हणजे कोणत्या काळात रे, एक सेकंद, याच काळात म्हणजे कोणत्या काळामध्ये, तर आपण कोणता बघतोय सध्याला, प्री कॅम्ब्रियन बघतोय, बरोबर ना. कोणता बघतोय, प्री कॅम्ब्रियन बघतोय. मग याच काळामध्ये म्हणजे प्री कॅम्ब्रियन शकामध्ये भारतातील अरवली पर्वताची निर्मिती झाली. अरवली पर्वत लक्षात घ्या, राजस्थानमध्ये असा नैऋत्येकडून ईशान्येकडे हा अरवली पर्वत, म्हणजे गुजरात पासून ते इकडं तुम्हाला दिल्लीपर्यंत, आलं का लक्षात, दिल्लीपर्यंत असा अरवली रांग पसरलेली आहे. आता तुम्हाला याच्यावरती अरवली पर्वतावरती बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन आयोगाने विचारलेले होते बरं का. तर अरवली पर्वत जे आहे त्याचा आकार असा दिसतोय, डमरू सारखा. लक्षात राहू द्या का, तर याचा जो आकार डमरू सारखा का आहे ते पण सांगतो तुम्हाला. नैऋत्येकडून ईशान्येकडे पसरलाय बघा. हा किती किलोमीटर लांबीचा आहे, 800 किलोमीटर लांबीचा आहे. याला म्हणतात अरवली पर्वत. आता लक्षात राहू द्या, अरवली पर्वतामध्ये म्हणजे राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये पाऊस न पडण्याचं कारण काय आहे, हा अरवली पर्वत आहे. लक्षात राहू द्या, अरवली पर्वत आहे. कारण का, तर हा नैऋत्य मोसमी वाऱ्याला कसा आहे, समांतर आहे. नैऋत्येकडून ईशान्येकडे वारे वाहतात आणि हा नैऋत्येकडून ईशान्येकडेच पसरलेला आहे राजस्थानमध्ये. मग हा नैऋत्येकडून ईशान्येकडे पसरलाय. मग हे मोसमी वारे घेऊन आले की इथं आडले जात नाहीत, उलट हा समांतर असल्यामुळे इकडे काय होतात, घेऊन जातात. म्हणून राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये, इकडच्या भागामध्ये पाऊस पडत नाही, खूप कमी पडतोय. आणि पूर्व भागामध्ये त्याच्यापेक्षा पश्चिमच्या तुलनेत जास्त थोडासा पडतोय. अरवली पर्वतामध्ये तुम्हाला माहिती आहे गुरुशिखर, बरोबर ना. अरवली पर्वतामध्ये गुरुशिखर आहे, 1722 मीटर उंचीचं शिखर आहे गुरुशिखर. आणि तिथं तुम्हाला एक टेकड्या आहेत, बरोबर ना. त्या कोणत्या टेकड्या आहेत, आबू टेकड्या. कोणत्या, आबू टेकड्या. तर मला सांगा, जर उद्या तुम्हाला असा प्रश्न विचारला, अरवली पर्वतातील आबू टेकड्या व गुरुशिखर हे कोणत्या कालखंडात निर्माण झालेला आहे, आला ना माहित, प्री कॅम्ब्रियन मध्ये. यस, नो प्रॉब्लेम. कारण अरवली पर्वत जर या प्री कॅम्ब्रियन कालखंडात तयार होत असेल तर अरवली पर्वतामध्ये ज्या पण गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, ज्या पण तिथं आहेत, जे पण शहर आहे, जे पण खडक आहे, सगळं तुम्हाला ते कोणत्या काळात निर्माण झालेलं असेल, प्री कॅम्ब्रियन मध्ये. लक्षात राहा. तर आर्कियन तुम्हाला खडक कुठे कुठे आढळतोय, तर तो भाग जमिनीवरचा अगोदर तयार झालाय. त्याच्यानंतर 2 नंबरला काय झालेला आहे आपल्या भारतातला अरवली पर्वत, म्हणजे राजस्थान मधला अरवली पर्वत हा 2 नंबरला भूमी तयार झालेली आहे. मग अरवली पर्वतामध्ये कोणतं शिखर आहे, तर गुरुशिखर. मग गुरुशिखर सुद्धा तुम्हाला कोणत्या काळात निर्माण झालंय असं जर विचारलं तर ते आहे प्री कॅम्ब्रियन.
आबू टेकड्याची निर्मिती कोणत्या काळात झाली तर ती आहे प्री कॅम्ब्रियन. आणि हे सगळं जे आहे अरवली पर्वत हे तुम्हाला इथं राजस्थानमध्ये आहे झालेला. आता दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता हे असला डमरू सारखा का काढलाय मास्टर, तर डमरू सारखा का काढलाय तेही सांगतो, लक्षात राहू द्या. याच्यावरती तुम्हाला एमपीएससीने प्रश्न काय विचारला होता, कोणत्या नद्याच्या अपक्षरण आणि खनन कार्यामुळे अरवली पर्वताचा आकार डमरू सारखा झाला आहे, असा एमपीएससीने प्रश्न विचारला होता. तर इथं तुम्हाला माहिती आहे बनास नदी, कोणती, बनास. तर बनास नदी इथं एक उगम पावती. इथं मध्यवर्ती उच्चभूमीचा जो भारतातला मध्यवर्ती द्विकल्पी पठार आहे ना, द्विकल्पीय पठार, त्याच्या वरची जी भाग आहे तो कोणता आहे, मध्यवर्ती उच्चभूमी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय येतंय, अरवलीचा काही भाग येतो, माळवा पठार येतं, मेवाड पठार येतं, बुंदेलखंड येतं, छोटा नागपूरचं पठार येतं, अरवली पर्वतरांग येते, विंध्य पर्वतरांग येते, त्याच्यानंतर सातपुडा येतो, महादेव डोंगर, मैकल पर्वत, तापी नदीचं खोरं, त्याच्यानंतर नर्मदा नदीचं खोरं, हे सगळा जो भाग आहे याला मध्यवर्ती उच्चभूमी म्हणतात. तर तिथं तुम्हाला या भागामध्ये इथं बनास नदी उगम पावते आणि ती नंतर कोणाला जाऊन मिळते रे, चंबळ नदीला. कोणाला, चंबळ नदीला मिळते. बघा बनास नदी इकडून अरवली पर्वताच्या पूर्वेकडून वाहतीये आणि इथं आबू टेकड्यामध्ये एक नदी उगम पावती, म्हणजे ती कोणती होती, लुनी नदी, बरोबर ना, कोणती आहे, लुनी नदी. तर ही लुनी नदी आहे ना, हिला मिठाची नदी म्हणतात. काय म्हणतात, मिठाची नदी. तर तिचं पाणी कसं असतं, खारट असतं, म्हणून तुम्हाला लक्षात राहू द्या, लुनी नदी, भारतातील मिठाची नदी कोणाला म्हणतात तर लुनी नदीला, किंवा यालाच काय म्हणतात, लुप्त नदी. ओके, कोणती आहे, लुप्त. ही राजस्थानच्या वाळवंटामध्ये काय झाली आहे, लुप्त झालेली आहे. ठीक आहे. तर ही आबू टेकड्यामध्ये उगम पावती राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशामधून म्हणजे मरुस्थळमधून ही तुम्हाला वाहतीये, एकमेव राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी नदी आहे. आणि ही नंतर इकडे खाली दक्षिणेकडे वळून गुजरातमध्ये जाती, खंबातच्या आखातात जाऊन अरबी समुद्राला मिळते. ठीक आहे, चला तर बघा आता, लुनी नदीच्या अपक्षरण कार्यामुळे, लुनी नदीच्या अपक्षरण कार्यामुळे पश्चिम भागाची व अरवली पर्वताच्या पूर्व भागामध्ये बनास नदीच्या जोरदार प्रवाहामुळे, काय म्हणतोय बघा, बनास नदीच्या जोरदार प्रवाहामुळे पूर्व भागाची आणि लुनी नदीच्या अपक्षरण कार्यामुळे पश्चिम भागाची काय झालेली आहे, झीज झालेली आहे. म्हणून त्याचा मधला भाग झिजलाय आणि दोन्हीकडे तसाच राहिलाय, म्हणून त्याचा आकार कसला झालेला आहे तर डमरू सारखा झालेला आहे. हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न विचारते, कोणत्या नद्याच्या अपक्षराने क्षरण कार्यामुळे अरवली पर्वताचा आकार डमरू सारखा झालाय तर बनास आणि कोणती आहे, लुनी नदीच्यामुळे. तर लक्षात राहू द्या, तर हे जे सगळं आहे हे अरवली पर्वत असेल, आबू टेकडे असेल, गुरु शिखर असेल, हे कोणत्या काळात निर्माण झालं आहे भारतातलं तर सगळ्यात अगोदर आर्कियनच्या नंतर कोणता भाग झालाय, कोणता पर्वत आपल्या भारतामध्ये तयार झालेला आहे तर अरवली पर्वत आहे. हिमालय नाही, हिमालय तर युवा पर्वत आहे, हिमालय नंतर तयार झाला आहे. अगोदर कोणता झाला आहे, अरवली पर्वत तयार झालेला आहे. आणि त्याच्याच सोबत तुम्हाला त्याच्याच नंतर भारतामधला दुसरा एक खडक प्रणाली तयार झाली, ती म्हणजे कोणती आहे, धारवाड खडक प्रणाली. लक्षात राहू द्या, धारवाड जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात अगोदर खडक आढळले कर्नाटक मधल्या, म्हणून त्या खडकाला नाव काय दिलं, धारवाड खडक प्रणाली. तर हे धारवाड प्रणाली जी आहे, धारवाड खडक किंवा कडप्पा खडक प्रणाली आहे दक्षिण भारतामध्ये, त्याच्यानंतर उत्तर भारतामध्ये. हे कडप्पा खडक प्रणाली, धारवाड खडक प्रणाली आणि अरवली पर्वत या सगळ्यांची निर्मिती कोणत्या शकामध्ये झाली आहे तर प्री कॅम्ब्रियन मध्ये झालेली आहे. सगळ्यात आयएमपी तुम्हाला उद्या जर असा क्वेश्चन विचारला की इकडे तुम्हाला कालखंड देते ना, किंवा तुम्हाला भारतातल्या खडक प्रणाली देते किंवा काही घटना देते कोणत्या कोणत्या निर्माण झालेल्या आहेत, आणि त्या इकडे तुम्हाला त्याचे शक किंवा तुम्हाला कल्प देतील आणि तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारतील कशाची निर्मिती कोणत्या कालखंडात झाली, तेव्हा तुम्हाला द्यायचे धारवाड खडक प्रणाली, कडप्पा, अरवली आणि पाठीचा कणा नसणारे प्राणी, एकपेशीय सूक्ष्मजीव, हे सगळे निर्मिती कोणत्या काळात झाली आहे, प्री कॅम्ब्रियन मध्ये झालेली आहे. त्यामुळं हा पॉइंट लक्षात राहू द्या. चलो, क्वेश्चन काय असेल याच्यावरती, प्री कॅम्ब्रियन शाखा संदर्भात कोणते विधान हे असत्य आहेत तर त्याच्यामध्ये टाकायचे एकपेशीय सूक्ष्मजीवांची निर्मिती झाली आहे म्हणजे शैवाळ, अमिबा, पॅरामोशियम. म्हणजेच तुम्हाला काय सांगायचं आहे, प्रोटोझोआ संघातील प्राण्यांची उत्पत्ती जी आहे ते कोणत्या कालखंडात झाली तर या प्री कॅम्ब्रियन मध्ये. पाठीचा कणा नसलेल्या नॉन व्हर्टिब्रेट जे आहेत, पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांचा विकास झाला किंवा निर्मिती झाली प्री कॅम्ब्रियन. नरम त्वचा असलेल्या प्राण्यांची निर्मिती अरवली पर्वत, धारवाड आणि कडप्पा प्रणाली खडक जे आहेत ती प्री कॅम्ब्रियन कालखंडामध्ये निर्माण झालेली आहे. तर एवढे पॉइंट जे आहेत इकडे तुम्हाला सांगायचे आहेत. आता बघा इथं हे फोटो का टाकले, समुद्रात एकपेशीय सूक्ष्मजीवांची निर्मिती, हे जे आहेत ना हे तुम्हाला दिसतेत ना, हे सगळे काय येतं, एकपेशीय काय येतं, सूक्ष्मजीव येतं. तर हे फक्त एकच नाही तर असे डिफरंट टाईपचे प्राणी होते. आता तुम्ही म्हणणार हे कोण आहे तर पूर्वी
जेव्हा सुरुवातीला जीव होते तेव्हा तुम्हाला हे असले, हे बघा इकडे झुरळासारखं दिसते, पण हे सूक्ष्मजीव येतं. त्यावेळेस यांना पाठीचा कणा नव्हता. ओके, हे बघा इथं इथं हे सगळे काय आहेत, हे सगळे सूक्ष्मजीव आहेत, यांना पाठीचा कणा वगैरे नाहीयेत. त्याच्यानंतर तुम्हाला शैवाल दिलंय, हे आलगी दिलंय बघा इथं. तर शैवाल जे आहे, शैवाळच्या प्रजाती दिलेल्या आहेत. आता तांबडं शैवाळ, नीलहरित शैवाल, बरोबर ना, स्पायरोगायला, हिरवं शैवाळ, या सगळ्या शैवाळाच्या जाती आहेत तर या काळात इथं निर्माण झालेल्या आहेत. आणि यांचा नंतर हळूहळू हळूहळू काय झालाय, विकास होत गेलाय आणि नंतर यांचं स्ट्रक्चर, बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते नंतर कालांतराने काय झालं, चेंज झालंय. तर हे सगळ्या वनस्पती आहेत, हे सगळे प्राणी जे आहेत, हे सूक्ष्मजीव, हे सगळे यांना पाठीचा कणा नाही, त्यामुळे हे असे फ्लॅक्झिबल आहेत सगळे. तर हे सगळे कोणत्या कालखंडात झाले, तर प्रीकॅम्ब्रियन. बघा इथं इथं हे इकडे हे सगळं काय आहे, शैवाळ आहे. बरोबर, शैवाळाच्या वेगवेगळ्या प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. ठीक आहे, चलो, तर हे सगळं तुम्हाला सांगायचे त्या काळामध्ये. त्याच्यानंतर पॅलाझोईक कल्प, पहिलं कल्प संपलंय, आता दुसरा आहे पॅलाझोईक कल्प, यालाच म्हणतात आता प्रथम युग. इथून आता युगाची सुरुवात झाली, बरोबर ना. आता इथे इयर मोजायला सुरुवात झाली, युग झालं, प्रथम युग, द्वितीय युग. त्याच्यामध्ये पहिलं शक आहे ते म्हणजे कॅम्ब्रियन, आणि कॅम्ब्रियन शकावरती तुम्हाला एमपीएससीने प्रश्न विचारून झालेला आहे, नीट लक्षात राहू द्या. बघा आता कॅम्ब्रियन शकामध्ये काय काय निर्माण झाले, बघा इकडे तुम्हाला काय काय दिसतंय ते तुम्हाला मी इथं टाकलं. इकडे जे निर्माण झालंय त्याचेच फोटो तुम्हाला शोधून जे आहेत ना, खूप मेहनत केली मित्रांनो. तर तुम्हाला हे जर लेक्चर जे आहे, तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड मी लेक्चर काढलेलं आहे, सगळे फोटो त्या काळातले निर्माण आणले. तर इकडे जी थेरी त्या काळात निर्माण झाली तेच फोटो तुम्हाला शोधून काढले. ठीक आहे, मी मला तुमच्यासाठी मेहनत करण्याची जी आहे ते मी किती पण मेहनत करायला तयार आहे. फक्त तुम्ही एवढंच करायचं आहे की जर तुम्हाला मनापासून लेक्चर आवडला असेल तर बिलकुल तुम्ही काय करायचं आहे, लाईक करायचे लेक्चरला, कमेंट करायची मला काय तुम्हाला कसं वाटलं लेक्चर. ओके, आणि तुम्हाला मित्रांना सुद्धा शेअर करायचं आहे, जाऊ द्या आपल्या लोकांपर्यंत. ठीक आहे, मास्तर काय शिकवतंय, ठीक आहे, एक्झाम ओरिएंटेड जी माहिती आहे ती तुमच्या मित्रांपर्यंत पण जाऊ द्या, आणि तुम्ही पण तुम्हाला जर आवडली तर बिलकुल शेअर करायचे. ठीक आहे, लाईक करायचं आणि कमेंट तर बिलकुल करा. ठीक आहे, चलो, तर बघा आता शक आहे कॅम्ब्रियन. कॅम्ब्रियन मध्ये सर्वप्रथम समुद्रात जीवाचा विस्तार झाला. मागच्या शकामध्ये काय झालं, समुद्रामध्ये जीवाची काय झाली, निर्मिती झाली होती. मग खूप वर्ष मध्ये काळ गेल्याच्या नंतर ते हळूहळू त्यांचा काय व्हायला लागला, निर्मितीपासून ते काय लागले, त्यांची उपजीविका भागावा, खायला प्यायला भेटावं म्हणून ते काय व्हायला लागले, आता समुद्रामध्ये विस्तारित व्हायला लागले. म्हणून तुम्हाला इकडे लक्षात ठेवायचं आहे, समुद्रामध्ये या सूक्ष्मजीवांचा काय व्हायला लागला, आता विस्तार व्हायला लागलेला आहे. ठीक आहे, सर्वप्रथम भूभागावर समूहाचा विस्तार व्हायला लागला. आता समुद्रात विस्तार झाला, पण त्याच्यानंतर ते कुठे यायला लागले, जमिनीवरती यायला लागले. कारण जमिनीवर, समुद्रातून पाणी नंतर आता जमिनीवरती छोट्या छोट्या भागामध्ये डिवाइड झालं, आणि जमिनीमधून तुम्हाला समुद्रामधून काही गोष्टी खायला नाही भेटायला लागल्या, तर ते जमिनीवरती काय व्हायला लागले, आता प्रसारित व्हायला लागले. ठीक आहे, मग भूभाग असेल, मग सर्वप्रथम भूभागावर समूहाचा काय व्हायला लागला, या विस्तार व्हायला लागला. बरोबर, हे सगळे समुद्रामध्ये राहत होते ते आता कुठे यायला लागले, तर जमिनीवरती हळूहळू काय व्हायला लागले, तर यायला लागलेले आहेत. ठीक आहे, समुद्रातून कुणीकडे आले, ते जमिनीवरच्या पाण्यामध्ये किंवा जमिनीवर इतरत्र काय व्हायला लागले, पसरायला लागले. अतिप्राचीन असलेले जलजन्य खडक, लक्षात राहू द्या, अतिप्राचीन असलेले जलजन्यलाच आपण काय म्हणतो रे, स्तरित. बरोबर ना, स्तरित खडक किंवा जलजन्य खडक, किंवा याला आपण म्हणतो गाळाचे खडक. कोणते, गाळाचे खडक. लक्षात राहू द्या, आर्कियन खडक सगळ्यात अगोदर तयार झाले होते, म्हणून त्यांना काय म्हणतात, अग्निजन्य. बरोबर ना, आर्कियन म्हणजेच काय, अग्निजन्य खडक. आणि अग्निजन्य खडक आहेत त्यांना प्राथमिक खडक का म्हणतात, तर ते पृथ्वीवरती सगळ्यात अगोदर प्रथम निर्माण झाले होते. आणि द्वितीय खडक, गाळाच्या खडकाला किंवा स्तरित खडकाला द्वितीय खडक का म्हणतात, तर हे दुसऱ्या नंबर 2 ला तयार झालेले खडक आहेत, जलजन्य खडक. आपण त्याला स्तरित खडक म्हणतो, गाळाचे खडक म्हणतो, अवसादी खडक म्हणतो. ठीक आहे, तर या गाळाच्या खडकाची निर्मिती कोणत्या काळात झाली मित्रांनो, तर कॅम्ब्रियन मध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर समुद्रात मोठ्या प्रमाणावर गवताची निर्मिती झाली. समुद्रामध्ये अगोदर काय झाले, ग्रास, गवत समुद्रामध्ये उगवलंय. बघा हे सगळं गवत जे आहे हे सगळं तुम्हाला समुद्रामध्ये गवताची निर्मिती जी आहे ती अगोदर समुद्रात झाली, आणि नंतर ह्याचा विस्तार होऊन काय व्हायला लागलेला आहे, जमिनीवरती सुद्धा त्याच्या प्रजाती काय यायला लागल्या. इथलचे प्राणी जे आहेत ते खाऊन परत जमिनीवर जर आले तर तिकडे टाकले, पाण्यासोबत वरती आले तर इकडे गेले, आणि मग तिथं काय झाले, उगवले झाडं, गवत उगवलं. तर लक्षात राहू द्या, हे जे आहेत समुद्रातून प्रसारित झाले जमिनीवरती. तर पॉइंट पहिला काय, प्रथम यात जीवाचा विस्तार झाला, त्याच्यानंतर भूभागावर समूहाचा विस्तार झाला, जलजन्य गाळाचे खडक या काळात निर्माण झाले,
समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गवताची निर्मिती झाली. हे सगळं गवत तुम्हाला दाखवले खाली बघा. तुम्ही डिस्कवरीवर जर गेलात तर आपल्याकडे तुम्हाला पाण्यामध्ये जास्त दिसणार नाही, पण डिस्कवरीवरती तुम्ही महासमुद्रात जर गेलात तर त्याच्या तळाला हे सगळं सजीवसृष्टी जेवढी वरती आहे तशी सजीवसृष्टी खाली पाण्यामध्ये सुद्धा असते, लक्षात राहू द्या. तर समुद्रात मोठ्या प्रमाणावर गवताची काय झाली निर्मिती झालेली आहे. याच काळात इथं आला आपला IMP पॉइंट. याच काळात याच काळामध्ये भारतामध्ये काय झालेलं आहे लक्षात राहू द्या, एक मिनिट. तर याच काळामध्ये आपल्या भारतामध्ये विंध्यन पर्वती, एक सेकंद, तर लक्षात राहू द्या, याच काळामध्ये काय झालेलं आहे, याच काळात भारतातील विंध्यन पर्वत खडक प्रणाली, लक्षात राहू द्या, विंध्यन खडक प्रणाली कुठे आहे, मध्यवर्ती उच्चभूमी, म्हणजे मध्यवर्ती उच्चभूमीचा जो काय राहिलेला भाग आहे तयार झालेला, म्हणजे आता या कॅम्ब्रियन शकामध्ये मध्यवर्ती उच्चभूमीमध्ये असणारे विंध्य पर्वत बघा. पहिला आर्कियन आला, कडप्पा आला, धारवाड आला, आणि त्याच्यानंतर आता काय झालंय, विंध्यन खडक प्रणालीची काय झाली निर्मिती झालेली आहे. विंध्यन पर्वताची निर्मिती झालेली आहे. विंध्यन पर्वतामध्येच तुम्हाला कैमूरच्या टेकड्या आहेत बघा, आणि कैमूरच्या टेकड्याच्या नंतर द्विकल्पी पठाराच्या पूर्वेला तुम्हाला इकडे पश्चिम बंगालच्या साईडला बघा राजमहल टेकड्या दिलेल्या आहेत. तर या सगळ्यांची निर्मिती कोणत्या काळात झाली आहे, तर कॅम्ब्रियन शकामध्ये झाली. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे बघा, क्वेश्चन तुम्हाला विचारते. आता विंध्य प्रणाली संदर्भात जर सांगायचं झालं तर विंध्य प्रणाली तुम्हाला बघा इकडं विंध्य प्रणाली तुम्हाला अशी, ती सुद्धा नैऋत्यकडून ईशान्येकडे पसरलेली आहे. नैऋत्यकडून ईशान्येकडे विंध्य पर्वत रांग सुद्धा पसरलेली आहे. आणि ही कुठून पसरली आहे, मध्य प्रदेशापासून ते असं इकडं बिहार पर्यंत गेली आहे. कोणती, कुठं, बिहार पर्यंत अशी 1100 किलोमीटर विंध्य पर्वत रांग जी आहे 1100 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे. आणि याच पर्वतामध्ये तुम्हाला कैमूरच्या टेकड्या असतील, इथं कैमूरच्या टेकड्या तुम्हाला पाहायला भेटतील, इकडे तुम्हाला राजमहल टेकड्या इकडे पाहायला भेटतील. हे सगळं विंध्य पर्वत प्रणाली जी आहे ती तुम्हाला कोणत्या काळात निर्माण झालेली आहे, कॅम्ब्रियन. तर लक्षात राहू द्या, इथं तुम्हाला विंध्य पर्वताच्या दक्षिणेला तुम्हाला इकडे असं नर्मदा नदीचं खोरे, कोणता, नर्मदा नदीचे खोरे, असं तुम्हाला विचारलेलं होतं. इथं सातपुडा पर्वत आहे, सातपुडा पर्वताच्या उत्तरेला नर्मदा नदीचं खोरं आणि विंध्य पर्वताच्या दक्षिणेला नर्मदा, म्हणजे सातपुडा पर्वत आणि विंध्य पर्वत प्रणाली यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे, तर कोणत्या आहे, नर्मदा नदीचं खोरे. तर हे तुम्हाला नंतरच्या काळात नर्मदा नदीच्या खचदऱ्यात तयार झालेले आहेत, ती तुम्हाला कळन. तर विंध्य खडक प्रणाली जी आहे ती 1100 किलोमीटर पसरलेली, कैमूरच्या टेकड्या, त्याच्या पूर्वेला राजमहल टेकड्या, या सगळ्या तुम्हाला कोणत्या काळात निर्माण झाल्या होत्या, कॅम्ब्रियन. तुम्हाला क्वेश्चन विचारला होता बघा, कोणत्या पर्वत रांगेमुळे, कोणत्या पर्वतामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारत हे काय झालेले आहेत, दक्षिण भारत वेगळे झालेले आहेत, लक्षात राहू द्या. तर ही जी आहे ही अशी 1100 किलोमीटर बरोबर भारताच्या मध्यातून अशी गेली आहे नैऋत्यकडून ईशान्येकडे, आणि ह्याच्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारत काय झाले, एकमेकाला जोडलेत किंवा वेगळे झालेत, असं तुम्हाला विचारते. विंध्य पर्वतरांग जर ऑप्शन मध्ये नसेल तर नर्मदा नदी 1312 किलोमीटर उत्तर, म्हणजे असं पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते भारताच्या मध्यातून, आणि त्या नदीच्या खोऱ्यामुळे सुद्धा उत्तर भारत आणि दक्षिण भारत काय झाले, तर वेगळे झालेत किंवा तुम्हाला एकत्रित आलेत, असे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकते. तर हे सगळं विंध्यन खडक प्रणाली जी आहे ही तुम्हाला कोणत्या काळात निर्माण झाली, तर कॅम्ब्रियन. चला सांगा मला आता, कॅम्ब्रियन शका संदर्भात कोणते विधान हे असत्य आहेत. पहिला पॉइंट, समुद्रात जीवाचा विस्तार झाला, भूभागावर समूहाचा विस्तार व्हायला लागलेला आहे. त्याच्यानंतर जलजन्य खडक, गाळाचे खडक, स्तरित खडक म्हणजेच औषधिक खडकांची निर्मिती कोणत्या काळात झाली, तर प्री पॅलेझोइक किंवा तुम्हाला कॅम्ब्रियन शकामध्ये झाली आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणावरती गवताची निर्मिती झालेली आहे, कोणत्या काळात समुद्रात गवताची निर्मिती झालेली आहे, तर याच्यामध्ये झाली आहे. त्याच्यानंतर भारतातील विंध्य खडक प्रणाली, कैमूरच्या टेकड्या, राजमहल टेकडीची निर्मिती कोणत्या काळात झालेली आहे, तर कॅम्ब्रियन शकामध्ये झाली आहे, म्हणजेच तुम्हाला पॅलेझोइक कल्पामध्ये म्हणजेच प्रथम युगामध्ये झालेली आहे. ठीक आहे, चला लक्षात राहू द्या. चला त्याच्यानंतर चलो आता थोडंसं इकडे पण लक्ष द्या. ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे बाहेर आहेत, पुण्याच्या बाहेर आहेत, ज्यांना ऑफलाईन आपली बॅच करायला जमत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांना ऑनलाईन बॅच करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण नवीन कोर्स लॉन्च केलेले आहेत. नवीन एक ॲप तयार केलेला आहे सेपरेट, आणि त्या ॲपचं जे नाव आहे, तुम्ही प्ले स्टोअरवरती गेल्याच्या नंतर काय करायचे, ते डाउनलोड करायचे. ॲप आहे आपलं जिओग्राफी बाय सचिन शिंदे, आपलं सेपरेट ॲप. यूट्यूबवरती तुम्हाला जे काही लेक्चर पडते आपल्या गुरुकुल प्रबोधिनी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, त्याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि ऑनलाईन बॅच लावायची असेल तर तुम्हाला जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे ॲप डाउनलोड करावं लागेल यूट्यूबवरून. आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या बॅच अवेलेबल आहेत, तर सध्याला तुम्हाला संयुक्त गट ब आणि गट क, म्हणजे संयुक्त गट ब पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा दोन्ही बॅच चालू आहेत. संयुक्त गट क पूर्व परीक्षा ही पण बॅच चालू आहे,
आता नंतर तुम्हाला बॅच जी नव्याने सुरू होणार आहे ती राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेची बॅच आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेची बॅच आहे 2022 ची जे काही आता ॲडव्हर्टाईज येणार आहे त्या म्हणजे संभाव्य आली पण जी येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला फोकस इथं असणार आहे. राज्यसेवा पूर्व प्लस मुख्य परीक्षा बॅच जवळजवळ 100 लेक्चर 110 लेक्चर असणार आहे. प्री प्लस मेन्स तुम्हाला सेपरेट बॅच, पूर्वची सेपरेट, मुख्यची बॅच आणि प्री प्लस मेन्स एक सेपरेट अशा बॅच सुरू होत आहेत. डिपार्टमेंटल PSIची मुलांची जी आहे त्याच्यासाठी जे जिओग्राफी आहे, इंडियन जिओग्राफी, महाराष्ट्राचा जिओग्राफी, त्याची बॅच सेपरेट चालू होते. वनसेवा पूर्व प्लस मुख्य परीक्षेसाठी जो काही भूगोल आहे तोही बॅच चालू होते. इतर सगळ्या सरळ सेवेसाठी तुम्हाला भूगोलच्या बॅच सुरू होते आहेत. त्याच्यानंतर सुदूर संवेदन रिमोट सेन्सिंग मुख्य परीक्षेला जो पार्ट आहे त्याची सेपरेट बॅच चालू होते आणि येणाऱ्या काळात कृषी भूगोल ॲग्रिकल्चर जिओग्राफी याची सुद्धा सेपरेट बॅच चालू होत आहे. तर तुम्हाला काय करायचंय, आपलं एक यूट्यूब चॅनल आहे, ते यूट्यूब चॅनलवरती सुद्धा ज्या काही एक्झाम ओरिएंटेड जे काही पॉईंट असतील, व्हिडिओ असतील, टॉपिक असतील ते आपण आता दोन्हीकडे घेणार आहे. आपल्या गुरुकुल प्रबोधिनीच्या यूट्यूबवरती घेणार आहे आणि आपल्या दुसऱ्या सेपरेट यूट्यूबच्या चॅनलवरती घेणार आहे. ते पण तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे किंवा त्याला पण लाईक करायचं आहे, म्हणजे व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणं. त्याच्यासाठी काय करायचं, यूट्यूब चॅनलवरती जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे एक चॅनल आहे, जिओग्राफी बाय सचिन शिंदे यूट्यूब चॅनल आहे आणि प्ले स्टोअरवरती तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर जिओग्राफी बाय सचिन शिंदे त्याच नावाने दोन्ही पण आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला जे आहे तुम्हाला हे टेलिग्रामचं चॅनल दिलेलं आहे @GeoSachin sir. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड नव्याने करंट अपडेटेड नोट्स तुम्हाला तिकडे अवेलेबल भेटतात. जी काही नवीन माहिती आहे त्याच्यामध्ये भेटते आहे या टेलिग्राम चॅनलवरती. जिओग्राफी बाय सचिन शिंदे कॅपिटलमध्ये टाका, नाहीतर @GeoSachin sir टाका, त्याच्यावरून तुम्हाला भेटेल. तुम्हाला काही अडचणी असतील जिओग्राफीच्या संदर्भात, कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे 9923739323 किंवा तोच टेलिग्रामचा नंबर आहे. बिलकुल फोन जर नाही उचलला तर तुम्ही मेसेज टाका, मी तुम्हाला 100% रिप्लाय देईल, काही टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही फक्त मेहनत करा, तुम्हाला मटेरियल आम्ही सोबत घेऊया. ठीक आहे. सगळं मटेरियल जे आहे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. चला नेक्स्ट पॉईंट बघा. आता शक आहे ओर्डिव्हिशियन, बरोबर. ओर्डिव्हिशियन मध्ये काय काय झालेलं आहे बघा. याच्यामध्ये या काळात वनस्पतीचा विस्तार झाला. तिकडे वनस्पती आता काय झाल्या होत्या, समूहाने ज्या निर्माण झाल्या होत्या, समज आता काय झाल्या, आता वनस्पतीचा विस्तार झाला. समुद्रात सर्वप्रथम मत्स्य म्हणजे माशांची निर्मिती झालेली आहे. तुम्हाला तिकडं स्पायसेस जो काही विज्ञानमध्ये टॉपिक आहे ते पायसेस म्हणजे माशाच्या वर्ग जे आहे, माशांची उत्पत्ती, मच्छी जे आहेत हे जे काय आहेत हे कोणत्या काळात निर्माण, फक्त खाण्याचं काम नाही करायचं तर ते खाताना आठवायचं की मासे कोणत्या काळात निर्माण झाले होते. तर तुम्हाला लक्षात राहील ओर्डिव्हिशियन शक आहे या काळामध्ये सर्वात प्रथम काय झाले होते, माशाची निर्मिती झाली होती. आणि सर्वप्रथम समुद्रात सरपटणाऱ्या रेप्टिलियस, सरपटणारे हे जे काय हे सरपटणारे प्राणी, हे मासे तुम्हाला दाखवले तिकडं, पाण्यामध्ये पळणारे सरपटणारे आणि मासे या सगळ्यांची निर्मिती बघा चित्रामध्ये पण तुम्हाला दाखवले, फोटोमध्ये पण दाखवले. सरपटणारे आणि मासे या काळामध्ये निर्माण झाले. मत्स्य, माशांची उत्पत्ती, समुद्रात सरपटणाऱ्या जीवांचा विकास आणि वनस्पतींचा विकास या काळामध्ये ओर्डिव्हिशियन मध्ये तुम्हाला हे पार्ट काय करायचे तर सांगायचे आहेत. ठीक आहे. चलो नंतर आहे सिल्युरिन. सिल्युरिन मध्ये काय काय झाले नीट बघा. आता जे तुम्हाला इकडे तेच इथं दिसतंय. पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांचा विकास झालाय बघा. ह्याच्या अगोदरच्या काही वर्षाचा कालखंड आपण बघितला होता नॉन व्हर्टिब्रेट म्हणजे तिथं पाठीचा कणा नसणारे प्राणी. आता कालांतराने हळूहळू त्यांच्यामध्ये विकास झाला आणि पाठीचा कणा म्हणजे आपल्याला पण पाठीचा कणा पण डायरेक्ट आपण नाही निर्माण झालो, तर समुद्रातलेच अगोदर समुद्रातून जमिनीकडे यायला लागले. मग जे मासे झाले होते तयार त्याच्यामध्ये आता हळूहळू काय झाले, स्पायनल कॉर्ड असणारे, पाठीचा कणा असणारे प्राणी काय व्हायला लागले तर निर्माण व्हायला लागलेले आहेत. म्हणून या काळाला काय म्हणतात, कोणत्या काळाला एज ऑफ व्हर्टिब्रेट म्हणतात. पाठीचा कणा असणारा काळ कोणता आहे तर ते आहे सिल्युरियन. लक्षात राहू द्या, एज ऑफ व्हर्टिब्रेट म्हणतात. समुद्रामध्ये माशांचा काय व्हायला लागलेला आहे, विस्तार व्हायला लागलेला आहे. आता निर्माण तर झालेच होते पण आता नंतर काय व्हायला लागलेला आहे, त्यांचा विस्तार व्हायला लागलेला आहे. लक्षात राहू द्या. तर विस्तार तुम्हाला सांगायचा आहे, समुद्रामध्ये माशांचा विस्तार कधी झाला तर निर्मिती कधी झाली हे एक एक पॉईंट सांगायचे तर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं आता समुद्रामध्ये माशांचा विस्तार झालाय. त्याच्यानंतर बघा प्रवाळ जीवाची निर्मिती झाली, प्रवाळ जीवाची उत्पत्ती. लक्षात राहू द्या, आपल्या भारतामध्ये अरबी समुद्रामध्ये प्रवाळ खडक आढळतात, बरोबर ना, प्रवाळ खडक. आणि बंगालच्या उपसागरामध्ये पण आढळतात पण कमी प्रमाणामध्ये आढळतात. प्रवाळ जीवाची उत्पत्ती म्हणजे काय, त्याच्यापासूनच प्रवाळ खडक तयार होतात. तर लक्षात राहू द्या,
समुद्रामध्ये जे सूक्ष्मजीव असतात ते सूक्ष्मजीव मेल्याच्या नंतर ते एका जागेवर जमा होतात, त्याची चट्टान तयार होतं आणि त्याच्यापासून जे खडक तयार होतात ते प्रवाळचे खडक आहेत. तर प्रवाळ खडकाची निर्मिती कोणत्या काळात किंवा प्रवाळ जीवाची उत्पत्ती कोणत्या काळात झाली? सेल्युरिनमध्ये. छोट्या मोठ्या वनस्पतीचा आता हळूहळू काय व्हायला लागलाय, म्हणजे विकास व्हायला लागलाय. म्हणजे झाडं, वृक्ष, त्याच्यानंतर झुडूप हे जे आहेत हे भूभागावर म्हणजे यांचा विस्तार व्हायला लागलाय. भूभागावर सर्वात प्रथम अपुष्प वनस्पती, अपुष्प नॉन फ्लावरिंग प्लांट, सगळ्यात अगोदर नॉन फ्लावरिंग प्लांट जे आहेत या काळामध्ये काय व्हायला लागलेले आहेत, निर्माण झालेले तुम्हाला दिसतील. नॉन फ्लावरिंग प्लांटची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. ठीक आहे, चला लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर बघा आता अरे यार काय चला इकडे बघा. सर्वात अगोदर काय, वृक्ष, झाडं, झुडपं हे तयार झाले तर अपुष्प वनस्पती निर्माण झाल्यात. आणि अपुष्प वनस्पती आहेत किंवा वनस्पतीची जी उत्पत्ती आहे ती सगळ्यात अगोदर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये झाली. लक्षात राहू द्या, ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सगळ्यात अगोदर वनस्पतीचा विकास झालाय. या काळाला फॅलोनोडियन पर्वतीकरणाचा काळ म्हणतात. फॅलोडोनियन पर्वतीकरणाचा काळ कोणाला म्हणतात, तर ते सेल्युरियनला म्हणतात. आणि स्कॅन्डिनेव्हिया पर्वताची निर्मिती सुद्धा कोणत्या काळात झालेली आहे, तर ते सेल्युरियनमध्ये झालेली आहे. तुम्ही मला फक्त कमेंटमध्ये हे टाकायचं आहे की फॅलोनोडियन आणि स्कॅन्डिनेव्हिया हे पर्वत कोणत्या खंडात आहेत, कोणत्या देशात आहेत, कोणत्या खंडात आहेत, हे मला फक्त तुम्ही कमेंट करून खाली टाकायचं आहे. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर बघा डिओनियन एक कालखंड आहे. या काळात शार्क माशांचा काय झाला, अधिक विस्तार झालेला आहे, अधिक प्रजाती विकसित झालेल्या आहे. माशांचा झाला होता पण आता कुणाचा झालाय, शार्क माशांचा प्रजाती विकसित झालेल्या आहेत. हा शार्क मासा बघा, डेंजर. त्याच्यानंतर या काळात हवामान समुद्राच्या जीवासाठी अत्यंत कसं बनलं होतं, पोषक. म्हणून समुद्रातले जीव अजून काय झाले, निर्माण झाले नवीन नवीन आणि त्यांचा काय व्हायला लागला, विकास व्हायला लागला. ठीक आहे. त्याच्यानंतर या काळात मत्स्ययुग म्हणतात. इथं खूप मोठ्या प्रजाती माशांच्या निर्माण झाल्या होत्या. या काळामध्ये वेगवेगळे मासे निर्माण झाले होते. म्हणून कोणत्या काळाला मत्स्ययुग म्हणतात, ओके, तर त्याला म्हणतात डिओनियन. डिओनियनला म्हणा मत्स्ययुग. फर्ण वनस्पतीचा विकास झालाय. सगळ्यात अगोदर जे आहेत त्या वनस्पती निर्माण झाल्या, झुडूप, वृक्षवर. त्याच्यानंतर फर्ण वनस्पती ज्या आहेत नेच वर्गातल्या वनस्पती, त्या फर्ण वनस्पती तुम्हाला वनस्पती शास्त्रामध्ये लगेच जायचंय. फर्ण किंवा नेच वर्गातल्या वनस्पती कोणत्या, त्यांचा संघ आहे आणि तो सगळ्या कोणत्या काळात निर्माण झाल्या होत्या, तर डिओनियन मध्ये झाल्या होत्या. आणि त्यांची उंची जी आहे 40 मीटर पर्यंत सुद्धा काय होती, वाढलेली होती. आणि ज्वालामुखीच्या क्रियामध्ये आता परत काय झाली आहे, भूभागावरती क्रिया घडलेल्या आहेत. ज्वालामुखीचे उद्रेक परत काय लागले तर व्हायला लागलेले आहेत. त्याच्यानंतर आहे कार्बनिफेरस. लास्टच आपण बघूया. कार्बनिफेरस मध्ये बघा या काळात महत्वाच्या दगडी कोळशाची निर्मिती झाली. इथंच तुम्हाला एमपीएससी प्रश्न विचारला होता की दगडी कोळशाची निर्मिती कोणत्या कालखंडात झाली होती मित्रांनो, तर दगडी कोळशाची निर्मिती जी आहे ती तुम्हाला कोणत्या काळात झाली, कार्बनिफेरस मध्ये. तर बघा आता लक्षात घ्या, मोठ्या प्रमाणावरती जशी पृथ्वीचा विकास होत गेला होता तसा पूर्णपणे पृथ्वी पूर्व म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये जैवविविधतेमध्ये यायला लागली होती. आणि त्याच काळात एक ॲस्टेरॉइड परत पृथ्वीवरती पडला आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 75% काय झाली होती, सजीव सृष्टी नष्ट झाली होती. बरं का, पुढे तुम्हाला कळन ते त्याच्यामध्ये सांगूया. पण लक्षात राहू द्या, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भामध्ये ह्या वनस्पती ज्या आहेत ना त्या गाडल्या गेल्या आणि वनस्पती गाडल्या गेल्याच्या नंतर मग तुम्हाला वनस्पतीच्या, तुम्हाला हे माहिती आहे, पृथ्वीच्या भूगर्भाकडून इकडं खाली जाताना म्हणजे पृथ्वीच्या भूकवचाकडून खाली भूगर्भाकडे जाताना जे आहे ते तापमान, त्याच्यानंतर घनता, त्याच्यानंतर दाब जो आहे तो काय होतोय, वाढत जातोय. आणि याच्यामुळं प्रावरणामध्ये एक दुर्बल आवरण, एक 100 ते 200 किलोमीटरचा पट्टा, त्याला खूप प्रचंड तापमान असते इथे आणि वरचं दाब, प्रेशर, घनता या सगळ्यामुळे इथलच्या जीवसृष्टी जी जमिनीखाली गाडली होती त्याच्यातलं काय झालं, द्रव्य नष्ट झालं आणि त्याचं रूपांतर कार्बनमध्ये झालं. आणि नंतर ही क्रिया होऊन खूप वर्षाच्या नंतर दाब, प्रेशर, घनता याच्यातून रासायनिक अभिक्रियेतून ह्या दगडी कोळशाची म्हणजे कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे किती प्रकार पडतात, 4, तसे 5 येतं. बरोबर ना, अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आहे, पीट आहे, कॅनल आहे, असे 5 येतं. तर त्याच्यामधून म्हणजे अगोदर कार्बनचं रूपांतर झालं, कार्बनमध्ये त्या वनस्पतीचं कार्बनपासून ग्रॅफाइट झालं, ग्रॅफाइट पासून मग तुम्हाला पीट असेल, त्याच्यानंतर लिग्नाइट असेल, बिटुमिनस असेल आणि नंतर सगळ्यात लास्टला भिजून काय झाला, अँथ्रासाइट झाला. आलं लक्षात. तर हे सगळं तुम्हाला एमपीएससीने विचारलं होतं की दगडी कोळशाची निर्मिती कशी झाली,
कोणत्या काळात झाली, तर तुम्हाला सांगायचे कार्बनिफेरस. आता हे पण कसं लक्षात राहू द्या, बघा लक्षात राहू द्या, दगडी कोळसा जो आहे याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण आहे. एव्हरी सबस्टन्स आर मेड अप ऑफ कार्बन. प्रत्येक वस्तू प्रत्येक पदार्थ कार्बन पासूनच बनलाय, बरोबर. सगळं नष्ट झाल्याच्या नंतर शेवटी काय राहतंय, कार्बनच शिल्लक राहतोय. मग लक्षात राहू द्या, दगडी कोळशाचे जे प्रकार आहेत ते कार्बनच्या प्रमाणानुसार तुम्हाला दगडी कोळशाचे प्रकार पडतात का नाही पडतात, बरोबर. म्हणजे दगडी कोळशाची निर्मिती कोणत्या काळात झाली असं लक्षात ठेवायचं. कार्बन वरून कार्बनिफेरस. आलं का लक्षात. दगडी कोळशाची निर्मिती कार्बन वरून कशावर लक्षात ठेवायची, कार्बनिफेरस. गोंडवाना खडकाची निर्मिती झाली बघा. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला विचारते, पूर्व विदर्भामध्ये जसं गोंडवाना खडक आढळतोय तसं भारतामध्ये सुद्धा गोंडवाना भूमी आहे. तर ही जी भूमी आहे गोंडवाना खडकाची निर्मिती कोणत्या काळात झालेली आहे, तर तुम्हाला जर विचारलं तर ते कार्बनिफेरस मध्ये झालेले आहे. पृथ्वीचा भूखंड निर्मितीचे सिद्धांत जसा वेगनरचा सिद्धांत होता, महासागर जो होता त्याच्यामध्ये जमिनीचा भाग झाला पॅन्जिया, आणि या पॅन्जियामध्ये परत काय झालं, ह्याचे दोन तुकडे झाले. वरचा तुम्हाला लॉरेशिया किंवा अंगारा लँड आणि दक्षिणेकडचा कोणता होता, गोंडवाना लँड. ही जी काय भूमी आहे ही बाजूला झाली आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात राहू दे ते नाव जे पडले त्याच्यावरून. तर गोंडवाना खडक प्रणालीची निर्मिती कोणत्या काळात झाली, कार्बनिफेरस. नर्मदा आणि तापी नदीच्या खोऱ्याची निर्मिती बघा मित्रांनो, मगाशी विंध्य पर्वत सांगितलाय, त्याच्यानंतर आता नर्मदा आणि तापी नदीचं जे खोरं आहे ते नर्मदा आणि तापी नदीचं खोरं जे आहे ते या काळामध्ये काय झालं होतं, निर्माण झालं होतं. ठीक आहे. तर हे तुम्हाला जे आहे कसं निर्माण झालं होतं, याला काय म्हणायचं, खचदरी म्हणायचं. ओके. घळई आणि खचदरीतून वाहणाऱ्या नद्या कोणत्या येतात, तापी आणि नर्मदा नदी आहेत. तर हे जे आहे संपीडन बल कशाला म्हणायचं, हे सगळं जे आहे, खचदऱ्या कशा निर्माण होतात, घळ्या कशा निर्माण होतात, हे सगळं आपण नंतर घेणार आहेत पुढच्या ह्याच्यामध्ये. तर सध्याला बघून घ्या, तापी आणि नर्मदा नदीच्या खचदऱ्या कोणत्या काळात तयार झाल्या, कार्बनिफेरस. मध्यवर्ती उच्चभूमीची निर्मिती, खचदऱ्यांची निर्मिती, सातपुडा पर्वताची निर्मिती ही कोणत्या काळात झालेली आहे, तर सगळ्यांची निर्मिती कशात झाली आहे, कार्बनिफेरस मध्ये झालेली आहे. लक्षात राहू द्या, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावरून लक्षात राहू द्या. म्हणजे दगडी कोळशाची निर्मिती कोणत्या काळात झालेली होती, तर ही झालेली आहे तुम्हाला कार्बनिफेरस मध्ये. ठीक आहे, लक्षात राहू द्या. असे जे आहेत ना, ठोकळ्याचा पर्वत असेल, सरपटणाऱ्या प्राण्यांचा काळ असेल, बघा डायनासोरची निर्मिती तुम्हाला एमपीएससीने विचारली होती. डायनासोरची उत्पत्ती कोणत्या काळात झाली होती, हे मोठे मोठे डायनासोर जे आहेत ते ज्युरॅसिक काळामध्ये झाले होते. लक्षात राहू द्या. आणि ज्युरा पर्वताची निर्मिती आणि डायनासोरची निर्मिती कोणत्या काळात झाली आणि त्यांचा आकार कोणत्या काळात वाढला होता, तर हे ज्युरॅसिक मध्ये असेल. त्याच्यानंतर तुम्हाला क्रिटेशियस मध्ये कोळशाचे उत्पादन वाढले, चुनखडी वाढली, डायनासोर नष्ट झाले. इथं जर तुम्हाला विचारला डायनासोर कोणत्या काळात नष्ट झाले, अँडीज आणि रॉकी पर्वतांच्या सक्रियता म्हणजे त्या पर्वताच्या निर्मितीची सक्रियता म्हणजे सुरुवात झाली होती. दक्षिण भागामध्ये ज्वालामुखीचे उद्रेक झाले आणि दख्खनच्या पठाराची काय झाली होती, निर्मिती झाली होती. म्हणजे ज्वालामुखी दोन प्रकारचे, केंद्रीय ज्वालामुखी आणि भ्रंशमूलक ज्वालामुखी. भ्रंशमूलक प्रकारच्या ज्वालामुखीचे उद्रेक झाले म्हणजे त्याला आपण भेगीय म्हणतो, आणि त्याच्यामधून लावारस वरती आला आणि ज्वालामुखी पठाराची शिलारस थंड होऊन ज्वालामुखी पठाराची निर्मिती झाली. म्हणजेच ती पठार कोणतं होतं, डेक्कन ट्रॅप. तर ज्वालामुखीचे किती उद्रेक झाले होते रे, 29 वेळा उद्रेक झाले. आणि तो लावारस बेसिक प्रकारचा होता, पातळ होता, तो पसरत गेला आणि तो कालांतराने थंड होला आणि त्याच्यापासून काय झालं, दख्खनच्या पठाराची ज्वालामुखी खडकाची म्हणजे दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली. आणि या दख्खनच्या पठाराने द्विकल्पी पठार, दख्खनच्या पठाराचा किती टक्के भाग व्यापला होता, 49% त्या लावारसाने किंवा त्या खडकाने व्यापला. आणि महाराष्ट्र पठाराचा किती टक्के भाग व्यापलाय, 90% व्यापला. म्हणून महाराष्ट्र पठाराला दख्खनचं पठार म्हणतात. तर डेक्कन ट्रॅपची किंवा दख्खनच्या पठाराची निर्मिती कोणत्या काळात झाली, तर क्रिटेशियस मध्ये झाली होती. नंतर याच्यामध्येच डायनासोर नष्ट झाले. हे असे डायनासोर काय झालेत, नष्ट झाले. तर आलं लक्षात. तर हे सगळे जे पॉइंट आहेत हे आपण पुढच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार घेणार आहेत. पुढे तुम्हाला कोणत्या टेकड्या, कोणते पर्वत, हिमालय पर्वत वगैरे हे जी निर्मिती झालेली आहे ते आपण घेणार आहेत. लक्षात राहू द्या. बघा महत्त्वाची माहिती म्हणजे पॅलोझोइक कल्पाची सर्वात मोठे शक 18 शक, म्हणजे सगळ्यात मोठे मोठे शक कोणते आहेत, किती वर्षाचे आहेत असं जर विचारलं, बघा कॅम्ब्रियन काळ जो होता ना तो 100 वर्षाचा होता, कार्बनिफेरस 80 वर्षाचा होता, क्रिटेशियस 65 वर्षाचा होता. असे सगळे वेगवेगळे काळ जे आहेत यांचा अभ्यास आपण नंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहेत. ठीक आहे. तर पुढचं लेक्चर आहे ते जर तुम्हाला वाटत असेल की हा टॉपिक आपण कंप्लीट करावा, ह्याचे 1, 2, 3 लेक्चर असे सगळे लेक्चर आपण तुम्हाला गरज आहे, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर तुम्हाला जे आहे इथं बघा जिओग्राफी बाय सचिन शिंदे प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि याच्यावरून तुम्हाला नवीन कोर्स ज्या आहेत, ज्या बॅच तुम्हाला ऑनलाईन करायच्या ते तुम्हाला इथं पाहायला भेटतील, कोर्स घेता येतील.
त्याच्यानंतर गुरुकुल प्रबोधनाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला पण तुम्हाला लाईक करायचे आणि शेअर करायचे मित्रांना. आणि टेलिग्राम वगैरे दिलेला आहे तुम्हाला, आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, यूट्यूबच्या चॅनलचं नाव दिलेलं आहे, व्हॉट्सअप टेलिग्राम नंबर दिलेला आहे. तर ठीक आहे, चला तर मी तुमच्यासाठी माझी मेहनत घेण्याची खूप तयारी आहे. तुम्ही फक्त काय करायचं आहे, आपल्या चॅनल जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तुम्ही बिलकुल लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. ठीक आहे, चला तर जास्त आपण याच्यावरती जर अजून घेतला तर खूप मोठा लेक्चर होईल. तर इथं आपण थांबूया आणि भेटूया नंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. असंच एक्झाम ओरिएंटेड आपण घेऊया. याच्यावरचे क्वेश्चन सुद्धा नंतर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर कोणते क्वेश्चन आले होते हे सुद्धा आपण डिटेल्स घेणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.